श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग दिव्य ज्ञान। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकुला केला। याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले। पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते। भगवंताशी असणाऱ्या संबंधीचे हे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस। अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे? श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत, ते परंतप मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाहीस। मी जरी अजन्मा आहे आणि माझा दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रावर ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो। जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे अधर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो, भक्ताचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता, तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रगट होतो। जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही। जर हे अर्जुन तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो, आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेला, पूर्णपणे मतपारायण झालेला आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे। जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो। हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात। मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात। अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फल प्राप्ती होते। भौतिक, प्राकृतिक 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत आणि तो जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे। कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही। जो माझ्याबद्दल हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही। प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवनाचे माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तो सुद्धा त्यांच्या पद्धती अनुसरून करून आपले कर्म केले पाहिजे। कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात। आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील। कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजेच कार्य हे योग्य रीतीने जाणले पाहिजे। जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो, तो बुद्धिमान मनुष्य होय आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित असतो। ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहेत, तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे। साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे। आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्यतृप्त आणि स्वतंत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही। असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो
आपल्याकडे असणाऱ्या सर्व असा ज्ञानी गोष्टींचा मनुष्य प्रभाव पूर्णपणे आपल्या नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे आपल्या जीवनावर कर्म करतो. दिसणाऱ्या आपल्याकडे वस्तूंवरती असणाऱ्या सर्व परिणाम करतो. गोष्टींवरील अशा प्रकारे स्वामित्वाच्या कर्म भावनेचा त्याग केल्याने करतो. पाप अशा कर्मांनी प्रकारे कर्म प्रभावित केल्याने होत तो नाही. पापकर्मांनी प्रभावित जो होत नाही. सहजपणे होणाऱ्या जो लाभाने सहजपणे संतुष्ट होणाऱ्या असतो, तो लाभांनी संतुष्ट असतो, द्वंद्वापासून मुक्त तो आहे आणि द्वादशापासून मुक्त मत्सर होतो करीत नाही. तसेच जो आणि यशामध्ये मत्सर स्थिर करीत असतो, नाही. तो जरी तसेच सर्व प्रकारची कर्मे जो करीत असला तरी त्यामध्ये कधीच यशामध्येही बद्ध होत स्थिर असतो, नाही. तो जरी जो सर्व मनुष्य प्रकारची कर्मे प्राकृतिक करीत असला तरी गुणांपासून त्यामुळे आसक्त आहे कधीच बद्ध आणि होत नाही. पूर्णपणे दिव्य जो ज्ञानाने मनुष्य स्थित आहे, प्राकृतिक गुणापासून त्याचे कर्म आसक्त, पूर्णपणे अनासक्त दिव्य आहे ज्ञानामध्ये आणि करतात. पूर्णपणे दिव्य कृष्ण ज्ञानामध्ये स्थित भावनेमध्ये आहे, पूर्णपणे त्याचे कर्म तल्लीन झालेल्या पूर्णपणे मनुष्याला निश्चितच दिव्यत्व प्राप्त भगवत करते. धामांची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक कृष्ण क्रियांमध्ये भावनेमध्ये पूर्णपणे पूर्णपणे निमग्न झालेला तल्लीन असतो. झालेल्या या मनुष्याला आध्यात्मिक निश्चितच क्रियांमध्ये हवन सुद्धा भगवा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक भगवात्म्याची प्राप्ती होते, स्वरूपाचीच आहे. कारण तो काही आध्यात्मिक लोक क्रियात पूर्णपणे देवदेवतांना विविध निमग्न प्रकारचे झालेला यज्ञ असतो. अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना या करतात. आध्यात्मिक क्रियामध्ये हवन काही सुद्धा जण आध्यात्मिक स्वरूपाचे आहे परब्रह्मरूप आणि अग्नीमध्ये हवी सुद्धा यज्ञ आध्यात्मिक करतात. स्वरूपाचीच आहे. यापैकी काही काही योगीजन जण देवदेवतांना श्रवण विविध आदी प्रकारचे क्रिया यज्ञ आणि अर्पण करून इंद्रियांचे त्यांची मानसिक चांगल्या संयमाने रीतीने उपासना अग्नीमध्ये करतात आहुती देतात. आणि त्यातील काही जण इतर भिन्न परब्रह्मरूपी विषयाची अग्नीमध्ये इंद्रिय यज्ञ अर्पण अग्नीमध्ये करतात. आहुती देतात. यापैकी काही जण इतर व्यक्ती श्रवणादी ज्ञान आणि प्रक्रिया आणि इंद्रियाच्या इंद्रियाची संयमाद्वारे मानसिक संयमरूपी आत्मसाक्षात्कार आहुती देतात प्राप्तीसाठी आणि इच्छुक असतात. इतर त्या इंद्रिय इंद्रियाविषयीच्या आणि मनाच्या इंद्रियाग्नीमध्ये सर्व आहुती क्रिया देतात. आहुती रूपाने इतर नियंत्रित व्यक्ती करून ज्या मन आणि भगवत इंद्रियाच्या करतात. संयमाद्वारे काही जण कठोर आत्मसाक्षात्कार व्रत धारण प्राप्तीसाठी करून, इच्छुक असतात, काही जण त्या आध्यात्मिक इंद्रिये आणि योगांचे यज्ञ प्राण्यांच्या करून, सर्व क्रिया काही आहुती जण रूपाने खडतर नियंत्रित तपस्या करून तर मनोरूपी काही जण अग्नीमध्ये अर्पण अष्टांग योग करतात. पद्धतीचे काही जण आचरण कठोर करून व्रत धारण किंवा काही करून, दिव्य काही जण ज्ञानामध्ये प्रगत आपल्याकडील होण्यासाठी द्रव्यांचा यज्ञ वेद करून, अध्ययन काही करून जण खडतर प्रवृत्त तपस्या होतात. करून, काही जण अष्टांग या योग व्यतिरिक्त पद्धतीचे आचरण करून इतरही लोक आहेत किंवा जे काही दिव्य समाधीस्थ ज्ञानामध्ये प्रगत राहण्याकरिता होण्यासाठी प्राणायाम वेदध्यायन पद्धतीचा अवलंब करून करतात. प्रबुद्ध होतात. ते या प्राणवायूची व्यतिरिक्त अपान इतरही वायूमध्ये लोक आहेत, अपान जे वायूची समाधिस्थ प्राणवायूमध्ये आहुती राहण्याकरिता देतात आणि शेवटी प्राणायाम संपूर्ण पद्धतीचा अवलंब श्वासोच्छवासास्थानावर करतात. ते समाधी अवस्थेत प्राणवायूची राहतात. काही लोक अपानवायूमध्ये आहार आणि नियमन करून अपानवायूची प्राणवायूच प्राणवायूमध्ये प्राणवायूमध्ये आहुती यज्ञ देतात म्हणून आणि अर्पण शेवटी करत असतात. संपूर्ण श्वासोच्छ्वास यज्ञाचे थांबवून समाधी प्रयोजन अवस्थेत राहतात. उत्तम रीतीने अन्य लोक जाणणारे आहार हे सर्व नियमन करून यज्ञकर्ते प्राणवायूच पापकर्मांतून मुक्त प्राणवायूमध्ये होतात यज्ञ आणि म्हणून यज्ञाच्या अर्पण अवशिष्ट करतात. रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन यज्ञाचे प्रयोजन ब्रह्मस्थानाची उत्तम प्राप्ती रीतीने होते. जाणणारे हे हे सर्व पुरुष, यज्ञकर्ते पापकर्मातून यज्ञ मुक्त केल्याविना होतात आणि मनुष्य या यज्ञाच्या लोकांमध्ये अवशिष्ट किंवा या रूपी जीवनामध्ये अमृताची चव कधीच घेतल्यामुळे सुखप्राप्ती करू ते शकत नाही. सनातन तर पुढील जीवनाबद्दल काय ब्रह्मस्तराची सांगावं? प्राप्ती करतात. हे सर्व हे विविध प्रकारचे यज्ञ कुरुश्रेष्ठा, वेदसंमत यज्ञ आहेत आणि ते केल्याविना सर्व मनुष्य या प्रकारच्या लोकांमध्ये किंवा कर्मापासून या उत्पन्न झालेले जीवनामध्ये आहेत. कधीच सुखप्राप्ती याप्रमाणे करू त्यांना शकत नाही. जाणल्यावर तो तर मुक्त पुढील होतो. जीवनाबद्दल हे काय पर्यंत सांगावे? केवळ हे द्रव्य सर्व विविध यज्ञापेक्षा प्रकारचे यज्ञ ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. वेदसंबंध आहेत अंततः हे आणि फार ते सर्व सर्व विविध कर्मयज्ञांचे प्रकारच्या पर्यावसन कर्मापासून दिव्य उत्पन्न ज्ञानामध्येच आहे. झालेले आहेत. याप्रमाणे आध्यात्मिक त्यांना गुरूकडे जाणल्यावर जाऊन तू मुक्त तत्व होशील. जाणण्याचा प्रयत्न हे कर. पर्यंत नम्रपणे केवळ त्यांना द्रव्य प्रश्न विचार आणि ज्ञानापेक्षा त्यांची सेवा कर. ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. आत्मसाक्षात्कारी अंतत हे व्यक्ती त्याला पार्थ ज्ञान प्रदान सर्व करतात कारण कर्मज्ञानाचे त्यांनी पर्यावसान तत्व दिव्य ज्ञानामध्ये जाणलेले होते. असते. आध्यात्मिक आत्मसाक्षात्कारी गुरूकडे जाऊन जीवाकडून तत्त्व जाणण्याचा वास्तविक प्रयत्न ज्ञानाची कर. प्राप्ती झाल्यावर नम्रपणे तू त्यांना पुन्हा प्रश्न मोहित विचार होणार आणि त्यांची आणि सेवा कर. तू पुन्हा मोहित होणार आत्मसाक्षात्कारी नाहीस. व्यक्ती तुला कारण ज्ञान या प्रदान ज्ञानाद्वारे करू तू शकतात, पाहशील की सर्व कारण प्राणी त्यांनी मात्र तत्त्व हे जाणलेले असते. परमात्म्याचेच अंश आहेत. अर्थात ते आत्मसाक्षात्कारी माझेच आहेत. जीवांकडून तुला वास्तविक सर्व ज्ञानाची पापी प्राप्ती लोकांमध्ये झाल्यावर तू अत्याधिक पुन्हा पापी जरी मोहित समजले होणारे नाहीत तरी तू नाहीस. जेव्हा दिव्य ज्ञान कारण या डोक्यामध्ये ज्ञानाद्वारे तू आणून पाहशील घेशील की तेव्हा सर्व तू प्राणी ते मात्र महासागर हे पार करण्यास परमात्म्याचे अंश समर्थ आहेत, होशील. अर्थात ते माझेच आहेत. तुला ज्याप्रमाणे सर्व प्रज्वलित पापी अग्नी सर्वांना लोकांमध्ये भस्मात करून आध्यात्मिक टाकतो, पापी जरी त्याचप्रमाणे हे समजण्यात अर्जुन आले तरी तू ज्ञानरूप अग्नी जेव्हा दिव्य सर्व प्राकृत ज्ञानरूपी कर्म बंधने नौकेमध्ये भस्मात करतो. आरूढ होशील, त्या तेव्हा तू जगात दिव्य दुःखरूपी ज्ञानासारखे महासागरात विशुद्ध पार आणि करण्यास उदात्त असे समर्थ इतर होशील. काहीच नाही. ज्याप्रमाणे असे प्रज्वलित ज्ञान अग्नी म्हणजे सर्व सिद्धींचे सरपण परिपक्व भस्मसात फळ करून आहे. टाकतो, जो भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे, तो त्याप्रमाणे हे योगाशिवाय अर्जुन स्वतःमध्ये या ज्ञानरूपी ज्ञानाची अग्नी प्राप्ती सर्व करू शकत प्राकृत नाही. कर्मबंधने जो भस्मसात शुद्ध करून भाव टाकतो. मनुष्य या जगात दिव्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती ज्ञानासारखे करण्यासाठी समर्पित विशुद्ध आहे आणि आणि ज्याने उदात्त आपली इंद्रिय असे इतर संयमित केली काहीही आहे, नाही. तो असे असे ज्ञान ज्ञान प्राप्त म्हणजे करण्यास सर्व पात्र सिद्धींचे ठरतो. परिपक्व आणि फळ असे आहे. ज्ञान प्राप्त
जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे, तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. परंतु प्रामाणिक शास्त्रांबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भागवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकांमध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्तियुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्यांचे संशय नष्ट झाले आहेत, तोच वास्तविकपणे आत्मस्थित आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूकरिताच कर्म आहे. याप्रमाणे हे धनंजया, तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत, ते ज्ञानरूपी शास्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्ती होऊन उठ आणि युद्ध कर.